हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेस वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर महा BCA, BBA, BBM आणि BMS या एक्झाम साठी आपण टॉप 15 MCQs कॉम्प्युटर बेसिक्स म्हणजे संगणकाची मूलभूत माहिती यावरती क्वेश्चन्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे घटक आहे तुम्हाला 15 मार्काला विचारलं जातं. ओके, तर आपण 15 क्वेश्चन 15 क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. तर चला आपण वळूया त्या क्वेश्चन कडे. तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याकडे कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे BCA, BBA, BBM एक्झाम साठी जे विद्यार्थी देणार आहे तर त्यांच्यासाठी हे एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही कोर्सला जॉईन करू शकता. तर कोर्सचे काय काय फीचर्स आहेत ते बघा. युनिट वाईज लेक्चर तुम्हाला भेटणार आहे. डेली लाईव्ह लेक्चर होतात, 2 लाईव्ह लेक्चर होतात तुमचे डेली. तर एक्झाम पर्यंत आम्ही पूर्ण सिलेबस तुमचा कंप्लीट करू. त्याच्यानंतर फुल सिलेबस नोट्स ही तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. फुल सिलेबस मॉक टेस्ट सिरीज. मॉक टेस्ट सिरीज मुळे काय होईल, तुमचा टायमिंगचा बरोबर मॅनेजमेंट होईल, टाइम इम्प्रूव्हमेंट होईल. म्हणजे तुम्ही फास्ट क्वेश्चन सोडवाल आणि जे आहे तुम्ही इझिली जे आहे 70-80 प्लस तुम्ही जाऊ शकता. ओके, MCQ सिरीज लास्ट मोमेंटला तुम्हाला MCQ पण सेट दिला जातो. त्याच्यानंतर मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेज मध्ये स्टडी मटेरियल विथ लेक्चर्स पण तुम्हाला बोथ लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे. ओके, याची फीस फक्त 2000 रुपये ठेवलेली आहे. आपण या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला जॉईन करू शकतात. चला आपण वळूया आपल्या प्रश्नांकडे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हॉट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ डाटा इन अ कॉम्प्युटर. तर कॉम्प्युटरचा सगळ्यात छोटा स्मॉलेस्ट म्हणजे स्मॉलेस्ट युनिट डाटा कोणता आहे ते आपण बघूया. ऑप्शन 1 आहे बाईट, त्याच्यानंतर बी आहे बीट, सी आहे निब्बल आणि डी आहे किलोबाइट. तर राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन बी बाईट. बाईट हे सगळ्यात लहान सगळ्यात छोटा युनिट डाटा आहे कॉम्प्युटर मधला. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हॉट इज द पर्पज ऑफ द ALU इन अ कॉम्प्युटर. ALU चा पर्पज काय आहे कॉम्प्युटर मध्ये ते आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शन दिलेले आहे टू मॅनेजर मेमरी, टू मॅनेज मेमरी. त्याच्यानंतर बी आहे टू परफॉर्म अरिथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन्स. त्याच्यानंतर सी आहे टू कंट्रोल इनपुट अँड आउटपुट. डी आहे टू मॅनेज स्टोरेज. तर राईट ऑप्शन काय याचा? ऑप्शन बी टू परफॉर्म अरिथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन इन कॉम्प्युटर. ओके, ALU एक सॉफ्टवेअर आहे. तर त्याचा यूज जे आहे कॉम्प्युटर मध्ये काय पर्पज आहे त्याचा, अरिथमॅटिक अँड लॉजिक जे ऑपरेशन असतात तर त्यासाठी ALU चा यूज होतो कॉम्प्युटर मध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, विच ऑफ द फॉलोइंग इज अ सर्च इंजिन. सर्च इंजिन जे की आपण इंटरनेट वगैरे जे आहे त्यावरती आपण सर्च करतो, काही पण सर्च केलं तर आपल्याला त्याचं उत्तर तिथे भेटत असतो. तर सर्च इंजिन आपल्याला सांगायचं आहे कोणता आहे यामध्ये. ऑप्शन ए आहे फायरफॉक्स, त्याच्यानंतर बी आहे बिंग, सी आहे आउटलुक आणि डी आहे स्काय. विद्यार्थी मित्रांनो, राईट ऑप्शन आहे ऑप्शन बी बिंग. हे एक सर्च इंजिन आहे, एक वेबसाइट आहे, यावरती आपण जे आहे सर्च करू शकतो काही पण. ओके, सर्च इंजिन याला म्हणतो आपण, जसं की इंटरनेट आहे, क्रोम आहे, अशा प्रकारे बिंग पण सर्च इंजिन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हॉट डज द शॉर्टकट कंट्रोल प्लस सी डू. म्हणजे आपण कंट्रोल प्लस सी प्रेस केलं तर काय होतं ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन ए आहे कट द सिलेक्ट टेक्स्ट. कट होतो आणि सिलेक्ट टेक्स्ट होतो, म्हणजे आपण जे पण काही टाइप केलेलं आहे ते आपण सी कंट्रोल प्लस प्रेस केलं तर ते कट होतो आणि सिलेक्ट होतो. त्याच्यानंतर बी आहे कॉपी आणि सिलेक्टेड टेक्स्ट. त्याच्यानंतर पेस्ट कॉपी टेक्स्ट. सी आहे डी आहे सेव्ह अँड डॉक्युमेंट, सेव्ह द डॉक्युमेंट. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो काय होतं त्याने, कंट्रोल प्लस सी आपण प्रेस केल्याने काय होतो, कॉपीज अँड सिलेक्ट टेक्स्ट. जेवढं आपण सिलेक्ट केलेलं आहे टेक्स्ट, जेवढं आपण लिहिलेलं आहे तर तेवढं जे आहे ते कॉपी होतो, आपण दुसऱ्याकडे त्याला जे आहे पेस्ट पण करू शकतो. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पॉप्युलर स्प्रेडशीट ऍप्लिकेशन. तर कोणता आहे पॉप्युलर स्प्रेडशीट ऍप्लिकेशन, कोणता आहे खाली दिलेल्या ऑप्शन मध्ये. ऑप्शन ए आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड, त्याच्यानंतर बी आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल, मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस आणि मायक्रोसॉफ्ट
पॉवर पॉइंट. ओके, तर राईट ऑप्शन काय असा ऑप्शन बी मायक्रोसॉफ्ट एक्सेल जे आहे पॉप्युलर स्प्रेडशीट ऍप्लिकेशन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. प्रोग्रामिंग लँग्वेज कोणती आहे. ओके, ऑप्शन एक आहे ए आहे क्रोम, त्याच्यानंतर पायथॉन, सी आहे विंडो, डी आहे फोटोशॉप. तर राईट ऑप्शन काय असा ऑप्शन बी पायथॉन. पायथॉन हे प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. क्रोम मी जसं की सांगितलं तुम्हाला सर्च इंजिन आहे एक, त्याच्यानंतर विंडो एक सॉफ्टवेअर सिस्टम आहे, त्याच्यानंतर फोटोशॉप हे पण एक जे आहे शॉप आहे फोटो जिथे आपण जे काढतो. ओके, तर पायथॉन हे एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला व्हॉट डज एसएसडी स्टँड फॉर. एसएसडी चा लॉंग फॉर्म काय आहे. तर काय ऑप्शन आहे ऑप्शन एक आहे सॉलिड स्टेट ड्राईव्ह, त्याच्यानंतर बी आहे स्टँडर्ड स्टोरेज डिस्क, सी आहे स्टॅटिक स्टेट डिस्क आणि सॉलिड स्टोरेज ड्राईव्ह. राईट ऑप्शन काय असा ऑप्शन ए सॉलिड स्टेट ड्राईव्ह. एसएसडी मध्ये आपण जे आहे जे डाटा वगैरे आहे ते आपण तिथे स्टोअर करत असतो. तर त्याचा लॉंग फॉर्म काय आहे सॉलिड स्टेट ड्राईव्ह. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच की इज यूज टू रिफ्रेश वेब पेज. तर आपण कोणता बटन जे आहे कोणती की आपण रिफ्रेश साठी यूज करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो हे पण डेली यूज मध्ये जे विद्यार्थी कॉम्प्युटर लॅपटॉप वगैरे यूज करतात तर त्यांच्यासाठी हे महत्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन एक आहे F1, त्याच्यानंतर बी आहे F2, सी आहे F5 आणि डी आहे F12. तर राईट ऑप्शन काय असा ऑप्शन सी F5 केल्याने F5 प्रेस केल्याने इथे आपला वेब पेज जे आहे ते रिफ्रेश होत असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्लाउड स्टोरेज सर्व्हिस. कोणती आहे ती सर्व्हिस ते बघूया आपण. ऑप्शन ए आहे वन ड्राईव्ह, त्याच्यानंतर बी आहे विंडो एक्सप्लोर, सी आहे फाईल मॅनेजर, डी आहे टास्क मॅनेजर. ओके, राईट ऑप्शन काय असा ऑप्शन ए वन ड्राईव्ह याचा राईट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट डज LAN स्टँड फॉर. LAN चा लॉंग फॉर्म काय आहे. ऑप्शन ए आहे लोकल ऍक्सेस नेटवर्क, बी आहे लार्ज एरिया नेटवर्क, सी आहे लोकल एरिया नेटवर्क आणि डी आहे लॉंग एरिया नेटवर्क. ओके, राईट ऑप्शन काय असा ऑप्शन सी लोकल एरिया नेटवर्क LAN याचा लॉंग फॉर्म काय लोकल एरिया नेटवर्क. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी यूज टू प्रोटेक्ट अ कॉम्प्युटर फ्रॉम व्हायरस. तर काय यूज होतो जे की व्हायरस जे असतात बाहेरून जे वेबसाईट वगैरे होतात, वेबसाईट वगैरे आपण उघडतो तर त्यामध्ये काही व्हायरस असतात तर त्यासाठी प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्या लॅपटॉप मध्ये आपल्या सिस्टम मध्ये काय असतो ते आपल्याला बघायचं आहे. ऑप्शन एक आहे फाईल एक्सप्लोर, त्यानंतर डी आहे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर, सी आहे टास्क मॅनेजर, डी आहे डिस्क क्लीनअप. राईट ऑप्शन काय आहे असा ऑप्शन बी अँटीव्हायरस सॉफ्टवेअर. अँटीव्हायरस सॉफ्टवेअर जे आहे ते आपले व्हायरस साठी म्हणजे बाहेरचे जे व्हायरस आहेत ते अँटीव्हायरसमुळे येत नाही आपल्या सिस्टम मध्ये आणि आपला सिस्टम हॅक वगैरे होत नाही. ओके, तर अशा प्रकारे ऑप्शन बी याचा राईट ऑप्शन आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपले 15 क्वेश्चन संपलेले आहे. तुम्हाला हे कम्प्लीट कोर्स जॉईन करायचा असेल तर मी तुम्हाला पहिलं स्पीचर वगैरे सांगितले, लाईव्ह लेक्चर आपल्याला भेटतील, त्याच्यानंतर नोट्स, टेस्ट सिरीज, MCQ सिरीज मराठी इंग्लिश हे दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे. 2000 रुपये फीस ठेवलेली आपण फक्त नंबरवरती कॉन्टॅक्ट करून लगेच तुम्ही जॉईन करू शकता. इझिली तुम्ही 75 प्लस इथे जाल. जे राहिलेले आता 15 दिवस आहेत तर त्यामध्ये तुमचा चांगला स्टडी होऊ, त्यामुळे हे कम्प्लीट कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजचा हे लेक्चर होता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचे काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा, मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू, भेटूया नेक्स्ट अपडेट मध्ये लेक्चर मध्ये. थँक्यू, धन्यवाद.